नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती। आज आपला सण आहे म्हणजे आगरी कोल्यांचा सण बोलला तर नारळी पौर्णिमा मोठ्या जल्लोषात साजरा होत असतं। तसंच कल्याण कोलीवाड्यामध्ये आज आपला साजरा होणार आहे। जे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं जिथं स्मारक आहे कल्याणमधनं तिथनं तर दुर्गाडी किल्ल्यापर्यंत जो नारळ सोन्याचा वाहायला जाणार आहेत आपल्या आगरी कोली, तर मोठ्या जल्लोषात तो सण साजरा होता। आपण मागच्या वर्षी देखील गेलो होतो। तर चला जाऊ आज दर्या राजाला सोन्याचा नारळ वाहायला। नारळी पौर्णिमा आहे तर चला आपण देखील आपल्या खाडीमध्ये नारळ वाहू, कारण की आपले पण खारीने बरेच आपल्या पण बोक्ष होत्या, जाम मच्छी दिले खारीने, दारूच्या भट्या पण लोडाच्या मला काही ती खारी आपली राहिली ना व्यवस्थित। आपल्या खारीला पण आपण पहिला नारळ वाहू, मग आपण पुढे जाऊ। मित्रांनो आता आपण आपल्या खाडीमध्ये नारळ वाहला, पहिले आपले खारीन पहिला नारळ दिला आपण, मग आता आपण चाललोय तिकडे कल्याणला। आपल्या खाडीन देखील जाम मच्छीमारी व्हायची, आपल्या पण बोक्ष्या होत्या, कोलबेल बी आपण जाम रात्री 2-2-3-3 वाजेपर्यंत खारीन राहायचो, पप्पाजी बरोबर जायचो, झोलाला जायचो, झालं टाकायचो, चिमण्या पण पकडल्या, जाम खारीन आम्ही रेती पण करले। आपला खारीची जीवा म्हणजे बराच म्हणजे असं लोकांचं घर चालायचा, जसा लोडा बिल्डरने नाला करला त्याच्यातनं, तसं आपल्या खाडीमध्ये मच्छी देखील गायब झाली। ज्यांचं भला व्हायचं त्यांचा भला झाला दलालांचा, त्याही पैसे खाल्ले। पण चला तर आज नारळी पौर्णिमा, चला आज आपण साजरा करायला जाऊ। पोचलो कल्याणमध्ये फायनली 3 तासांनंतर, एवढी ट्रॅफिक होती। आता इथनच निघणार रॅली, तर आता आपण तिकडे पुढे चौकात जाऊ, बघू कुठपर्यंत आली रॅली।
बघू शकताय एक नंबर कोलिन बाय. तर काही तुम्ही सोन्या बघू शकता. आता सोन्याचं आगमन झालेलं आहे. सावंत मामा पण भेटला आपल्याला. रश्मिता ताई आणि आपको सोना पण एक साइड से चल ना व्यवसाय यो बघ रस्ता इथलं चालू केला. बघू शकता मथुरची एंट्री झालेली आहे. तर मथुरचं सर्व फॅन फॉलोअर्स बघू शकता किती. तसं सोन्या देखील आलेला. सोन्याची व्हिडिओ तर आपण अगोदर बघितले तुम्ही. लहान लहान मुलं आपला कोली लुक करून. खरंच कल्याण कोलीवाड्यामध्ये जी मजा येते नारळी पौर्णिमेला. आज आपला दुसरा वर्ष. आज हजारोच्या संख्येने इकडे पब्लिक आहे बघू शकता तुम्ही. कल्याण कोलीवाड्यामध्ये आलेलो आहे आणि नारळी पौर्णिमेचा सण आधी कोल्हाची संस्कृती जपत असताना आपले कल्याणवाले तर मला किती वर्ष झालं आपल्या या कार्यक्रमाला. या कार्यक्रमाला अविरतपणे आता वर्षानुवर्षाची परंपरा या नारळी पौर्णिमोत्सवाला. पण कल्याणमध्ये हा प्रोग्राम वर्षानुवर्ष होत होता. पण काही वेळेला हा म्हणजे कमी प्रमाणामध्ये होता पण आता बऱ्याच प्रमाणामध्ये होता. या वर्षी हे जवळजवळ 4थं ते 5वं वर्ष आहे आमचं आणि याच्यापुढे तर आम्ही असंच अविरत सुरू चालू आहे. आमदार असो खासदार असो छोटा असो मोठा असो सर्व समाजातील लोक आपल्या नारळी पौर्णिमेमध्ये अवसरायचे समावेश. या कार्यक्रमामध्ये परंपरा चालू आहे आमची अनेक वर्षानुवर्षापासून आहे. आम्ही सहभागी आहोत. तर आमच्यासारखे उच्च शिक्षित डॉक्टर पण या परंपरेला आवर्जून सहभाग घेतो आणि आम्ही घेतो. कारण सण आमचा आहे आमची कोल्यांचा आहे.
फायनली आपण आता घरी पोहोचलो आणि तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग नक्कीच तुम्हाला आवडला असेल. तसंच आपल्या कल्याण कोळीवाड्यातले कसा केला होता आपल्या लोकांनी बघितला तुम्ही. नारळी पौर्णिमेचा असा सण आपला आगरी कोल्यांचा हा मोठा सण असतो. आपण वाट बघतो वर्षभर या सणाची. आणि आपले जिथनं छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे कल्याण, तिथनं तर दुर्गाडी किल्ल्याला इथे आपल्या त्या खाडीला समुद्राला आपण सोन्याचा नारळ वाहत असतो. पण आपण आतापर्यंत तिकडे गेलो नाही. आपण अर्ध्या रस्त्यातनंच घरी आलो कारण का आपल्याला भरपूर अशी ट्रॅफिक पण लागलेली. तर कसा होता तुम्हाला नक्कीच आपला ब्लॉग आवडलाच असेल तर आपल्या चॅनेलला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करा आणि लाईक करा. चला गाईज, बाय बाय.